नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी आपला रमेश सारथी. गौरा राजाजी ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे. मित्र हो, आज या क्लासमध्ये आपण नाउन जेंडर, नाम आणि त्याचे लिंग हे बघूया बेटा. त्याच्या अगोदर जेंडर म्हणजे एखादी नामाचं लिंग दर्शवतोय. जेंडर 3 आहेत बेटा. मॉस्क्युलिन जेंडर, फेमिनाईन जेंडर, न्यूटर जेंडर आणि अजून एक चौथा. हे तिन्ही एकत्र सांगण्यासाठी त्याला म्हणतोय कॉमन जेंडर. हा चौथा इथं सामान्य लिंग. लिहून घ्या बेटा. पहिला मॉस्क्युलिन जेंडर पुल्लिंग, दुसरा फेमिनाईन जेंडर स्त्रीलिंग, तिसरा न्यूटर जेंडर नपुंसक लिंग आणि चौथा कॉमन जेंडर सामान्य लिंग. अशा प्रकारे हे 4 लिंग आहेत, हे 4 जेंडर आहेत आणि याच्याबद्दल आपण थोडक्यात बघूया बेटा. पहिला मॉस्क्युलिन जेंडर. मॉस्क्युलिन जेंडर डिनोट्स मेल एनिमल्स. पुल्लिंग म्हणजे मॉस्क्युलिन जेंडर काय दर्शवतो? मेल एनिमल्स, जे पुरुष जात असतोय, पुरुष जातचे जे प्राणी असतात त्याला हे मॉस्क्युलिन जेंडर दर्शवतो बेटा. पुल्लिंगाचे एक्झाम्पल्स बघा बेटा. बॉय, फादर, मॅन, लॉयन, ऑक्स एटसेट्रा. आणि दुसरा फेमिनाईन जेंडर डिनोट्स फिमेल बिईंग्स. स्त्री जात जे दर्शवणारे नाम असतात त्याला स्त्रीलिंग असं म्हणतो बेटा. एक्झाम्पल्स पहा. गर्ल, मदर, वुमन, लॉयनेस, काऊ एटसेट्रा. हे झाले मॉस्क्युलिन आणि फेमिनाईन जेंडर. तर तिसरा बघूया न्यूटर जेंडर. न्यूटर जेंडर डिनोट्स नेदर मेल नॉर फिमेल आर लाईफलेस थिंग्स. म्हणजे न्यूटर जेंडर म्हणजे स्त्री जात नाहीये, पुरुष जात नाहीये आणि निर्जीव जे वस्तू असतात त्याला दर्शनाचे शब्द असतात, नाम असतात, त्याला न्यूटर जेंडर किंवा नपुंसक लिंग म्हणतोय. एक्झाम्पल्स पहा, अजून क्लिअर होईल. बुक, पेन, ट्री, रूम एटसेट्रा. पुस्तक, हे पुस्तक स्त्रीलिंग नाहीये आणि पुल्लिंग पण नाहीये. पेन हे पुल्लिंग नाहीये आणि स्त्रीलिंग नाहीये. असे रूम, ट्री एटसेट्रा हे आहेत बेटा न्यूटर जेंडर मध्ये येतात. आणि चौथा आता सांगितलं कॉमन जेंडर. कॉमन जेंडर डिनोट्स एदर मेल ऑर फिमेल आर न्यूटर. म्हणजे स्त्री जात, पुरुष जात किंवा नपुंसक जात हे जे तिन्ही दर्शवणारे जे नाम असतात त्याला म्हणतो कॉमन जेंडर. एक्झाम्पल्स पहा बेटा सामान्य लिंगामध्ये. पेरेंट, चाइल्ड, फ्रेंड, एनिमी, नेबर हे एक्झाम्पल्स आहेत बेटा. पेरेंट हे कॉमन जेंडर मध्ये येते. पेरेंट म्हणजे आई होऊ शकते, बाबा पण होऊ शकतात. चाइल्ड म्हणजे मुलगा होऊ शकतं, मुलगी पण होऊ शकतं. असे हे फ्रेंड, एनिमी, नेबर हे आहेत बेटा कॉमन जेंडर मध्ये. आणि हे 4 प्रकारचे जेंडर आहेत. आणि आता बघूया हे जे पुल्लिंग आहे त्याला स्त्रीलिंग कसे करतात, कोणते शब्द वापरतात बघूया बेटा. आता देर आर 3 ways ऑफ फॉर्मिंग द फेमिनाईन ऑफ नाउन्स. जे नाम आहे, नाम जर पुल्लिंगात असेल तर त्याला स्त्रीलिंग करण्यासाठी 3 मार्ग आहेत बेटा. पुल्लिंगाला स्त्रीलिंग करण्यासाठी 3 मार्ग आहेत. बघूया मग कोणते कोणते आहेत ते. पहिला, बाय युजिंग अन एंटायरली डिफरंट वर्ड. म्हणजे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्ही शब्द वेगळे असतात. एंटायर डिफरंट वर्ड नंबर 1. दुसरा, बाय ऍडिंग अ सिलेबल सफिक्स. म्हणजे एखादी शब्दाला काही अक्षर जोडणे, सिलेबल्स, सफिक्स. सफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी जे आपण जोडतो त्याला सफिक्स म्हणतो बेटा. इथं पहा, ESS, INE, TRIS, A एटसेट्रा. हे ESS ऍक्टर, ऍक्ट्रेस जे असं म्हणतो बेटा, हिरो, हिरोईन जे म्हणतोय, असे हे जे पुल्लिंगाला स्त्रीलिंग बनवण्याचे हे दुसरा मार्ग, सेकंड वे. आणि तिसरा, बाय प्लेसिंग अ वर्ड बिफोर और आफ्टर प्रिफिक्स और सफिक्स. म्हणजे एखादी शब्दाला अगोदर किंवा नंतर, अगोदर म्हणजे प्रिफिक्स, नंतर म्हणजे सफिक्स. शब्दाच्या आधी किंवा नंतर जे शब्द वापरून त्याला पुल्लिंगाला स्त्रीलिंग करता येते. अशा प्रकारे हे 3 वेस आहेत पुल्लिंगाला स्त्रीलिंग करता येते. इथे एक एक्झाम्पल दिला पहिला. हे जे पहिला आहे बेटा नंबर 1, बाय युजिंग डिफरंट वर्ड म्हटलं ना. इथे काही एक्झाम्पल्स दिले, लिहून घ्या बेटा. बॉय, गर्ल, मुलगा, मुलगी हे डिफरंट वर्ड्स आहेत बेटा. शब्द सारखे नाहीत. मॅन, वुमेन, ब्रदर, सिस्टर, मेन, विमेन, सर, मॅडम, हजबंड, वाईफ,
कॉक, hen, dog, bitch, horse, mare, drone, bee, nephew, niece, monk, nun. Gander, goose, uncle, aunt, gentleman, lady, lord, lady, king, queen, brother, sister. हे आहेत बेटा डिफरंट वर्ड्स, म्हणजे वेगवेगळे शब्दाने मॅस्क्युलिन आणि फेमिनिन होतो, हे पहिला. आणि दुसरा प्रकार आपण जे आहे, बाय ऍडिंग ए सिलेबल, एका शब्दाला शेवटी एक सफिक्स काही अक्षर जोडतो, त्याला ऍडिंग सिलेबल म्हणतो. दुसरा बघूया बेटा, लॉयन, लॉयनेस, इथं ईडब्ल्यूएस जोडलेला आहे बेटा. लायन पुल्लिंग आहे आणि लॉयनेस स्त्रीलिंग. काउंट, काउंटेस, प्रीस्ट, प्रीस्टेस, पोएट, पोएटेस, हॉस्ट, हॉस्टेस, हेर, हेरेस, जियंट, जियंटेस, जू, ज्यूइस, मेयर, मेयरेस, पैट्रन, पैट्रोनेस, प्रॉफिट, प्रॉफिटेस, प्रीस्ट, प्रीस्टेस, शेफर्ड, शेफर्डेस, स्ट्युवर्ड, स्ट्युवर्डेस. हे झाले हे काही ईएस ईडब्ल्यूएस जोडल्याने. नंतर इथेही ईडब्ल्यूएस जोडतोय, परंतु ह्याच्यातला एखादी सिलेबल, एखादी अक्षर, म्हणजे बाय ड्रॉपिंग एंडिंग वॉव्हल, ह्या शब्दातलं जे वॉव्हल आहे शेवटचं, ते वॉव्हल ड्रॉप केल्याने ह्याचा फेमिनाईन होतो बेटा. पहा, ऍक्टर, ऍक्ट्रेस, हे ऍक्टर मधला ओ ड्रॉप झालाय, ऍक्ट्रेस, म्हणजे हे वॉव्हल ओ ड्रॉप झालेलं आहे. तसेच फाउंडर, ई ड्रॉप झाले बेटा, फाउंड्रेस, हंटर, हंट्रेस, अबोट, अबोटेस, ड्यूक, डचेस, एम्पर, एम्प्रेस, टाइगर, टाइग्रेस, मास्टर, मिस्ट्रेस, ट्रेटर, ट्रेट्रेस, वेटर, वेट्रेस, हिरो, हिरोइन, टेस्टेटर, टेस्टेट्रिक्स. इथं पहा बेटा INE आलेला आहे, इथं ईडब्ल्यूएस नाहीये, INE हिरोइन. इथेही टेस्टेटर, टेस्टेट्रिक्स, RIX आलेला आहे बेटा इथं. हे अशा प्रकारे हे जे काही फेमिनाईन जे स्त्रीलिंग आहे ह्याचं स्पेलिंग्स बदलतात बेटा. नंतर जार, जरीना, सुलतान, सुलताना, इथं ए आलेलं आहे बेटा, NA इथं ए आलेलं आहे. सिग्नोर, सिग्नोरा, ए आलेलं आहे. फॉक्स, विक्झेन. अशा प्रकारे ईडब्ल्यूएस किंवा INE, RIX किंवा ए अशा पद्धतीने पुल्लिंगाचं स्त्रीलिंग करता येतंय. आणि तिसरा म्हटलेला बेटा, तिसरा प्रकार, बाय ऍडिंग अ प्रिफिक्स और सफिक्स. प्रिफिक्स म्हणजे शब्दाला अगोदर काही अक्षर जोडणे, सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर काही अक्षर जोडणे, ह्याला प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणतात बेटा. पहा, ग्रँडफादर, ग्रँडमदर, फादर आपल्याला माहिती आहे बेटा, आणि फादरच्या ग्रँड जोडला आजोबा, ग्रँडफादर, ग्रँडमदर, ग्रेट अंकल, ग्रेट ऑन्ट, लँड लॉर्ड, लँड लेडी, मैन सर्वेंट, मेड सर्वेंट, मिल्कमैन, मिल्क वुमन, पीकॉक, पी हेन, सेल्समॅन, सेल्स वुमेन, वॉशरमॅन, वॉशर वुमेन. अशा प्रकारे हे पुल्लिंग स्त्रीलिंग होतात बेटा. आणि तुम्ही अजूनही प्रॅक्टिस करा. तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस करता तेवढे तुम्ही परफेक्ट होता बेटा. सो विद्यार्थी मित्र हो, आज इथं आपण थांबूया. पुढच्या क्लासमध्ये अजून एक नवीन टॉपिक ना पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.